नमस्कार. आपण बघत आहात झेडएम मीडिया. पाचोऱ्यात प्रेमाचा करुण शेवट. पत्नीच्या प्रियकराला पतीने संगनमताने संपवले. पोलिसांसमोर मोठे आव्हान. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात मोडणाऱ्या वरसाडे तांडा क्रमांक 3 या गावामध्ये एका धक्कादायक आणि थरारक गुन्हेगारी घटनेची नोंद झाली आहे. प्रेम संबंधांमधून उद्भवलेल्या गुंतागुंतीच्या वादातून एका 25 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे एका महिलेने स्वतःच्या पतीसोबत मिळून आपल्या प्रियकराला कायमचे वाटेतून बाजूला करण्यासाठी हा भयंकर कट रचला. पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या अत्यंत गंभीर प्रकरणाचा वेगाने छडा लावत संशयित पती आणि पत्नी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील सखोल तपास अत्यंत काळजीपूर्वक सुरू आहे. या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की वरसाडे तांडा क्रमांक 3 येथे वास्तव्यास असलेला विजय भीमा राठोड वय 25 हा तरुण गेल्या काही दिवसांपासून गायब होता. तो 24 फेब्रुवारीच्या रात्री अचानक घरातून कुणालाही न सांगता निघून गेला. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. अखेर त्याचा सख्खा भाऊ संजय राठोड याने या संदर्भात 26 फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत आपला भाऊ बेपत्ता असल्याची अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा संशय संजय परशुराम जाधव याच्यावर बळावला. पोलिसांनी त्याला तात्काळ चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीच्या चौकशीत संजय जाधव याने पोलिसांना उडवाउडवीची आणि दिशाधूल करणारी उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तो जास्त काळ सत्य लपवू शकला नाही आणि त्याने आपला गुन्हा मान्य केला. त्याने दिलेल्या जबाबावर विश्वास ठेवणे पोलिसांनाही कठीण गेले. त्याने कबूल केले की त्याची पत्नी सोनाली जाधव हिचे विजय राठोड या तरुणासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. याच संबंधांच्या पार्श्वभूमीवर काही व्हिडिओंच्या माध्यमातून विजय त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करत होता असा संशयित आरोपींचा दावा आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून संजय जाधव आणि त्याची पत्नी सोनाली जाधव यांनी संगनमत करून विजय याचा कायमचा काटा काढला. गुन्ह्याची उकल झाल्यानंतरही पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. कारण या पती-पत्नीने विजय याला नेमके कसे संपवले आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट नेमकी कुठे व कशी लावली याबाबत ते पोलिसांना वारंवार परस्पर विरोधी माहिती देत आहेत. कधी त्यांनी गळा दाबून त्याचा जीव घेतल्याचे सांगितले, तर कधी अन्य मार्गाने त्याला संपवल्याचा दावा केला. मृतदेह जाळला की जंगलात फेकला याबाबतही त्यांच्या जबाबांमध्ये मोठी तफावत आहे. या सर्व संभ्रमामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा अतिशय सूक्ष्मपणे तपास करत आहेत. पत्रकाराचे मत: गुन्हेगारीच्या या घटना समाजातील ढासळत्या नीतिमूल्यांचे दर्शन घडवतात. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेण्याऐवजी योग्य आणि कायदेशीर मार्गाने तोडगा काढणे कधीही श्रेयस्कर ठरते. अन्यथा संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.